खालते तुरीचं आरती तर लोक हे काय असं कापलेले असते का मशीनने करते तर मशीनच्या तुरीत लय परवडतं. कसं काय? ते माग गळसळ राहतो ना, पाला साला राहतो, हा. ते हाताने कापून जोडून करतात ते. ह्याच्यात नाही एवढं काय गावत, पण हे पांढरा आपला बारका वाळला चिळा बुका खात. कसं आहे आपल्या इकडचा शिवार उन्हाळ्यात मित्रांनो इकडं काय नसतंय, सगळं मोकळंच असतं. कारण का तर आता ह्या जोऱ्यांना बी काही पाणी नाही. ह्या जोरे बी येतात ना ह्या आपल्या नुसत्या आपल्या इकडं ना मित्रांनो, ह्या शेतांच्या इकडं ना एक असं सिस्टीम लय भारी केलेली आहे बघा. आता तुम्ही झाडावं म्हणजे हे ना पाखरं हाणायसाठी केलंय का कशासाठी केलंय मला काय माहित नाही. दादा काय यासाठी बनवलं असेल हे? तर आता मी या हातात काय घेतलंय बघा मित्रांनो, ह्या झाडाचं ह्याला आपलं दादा म्हणलं गोडबोऱ्या म्हणतात हो का. जवळ 1-1.5 किंवा 2 वर्षापूर्वी ना याच ठिकाणी मी असाच बसलो होतो आणि इथं एक व्हिडिओ शूट केला होता. मिरची पण टाकलेली आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मेंढरं घेऊन आलो इकडे जरा चारायला. इकडे जरा फुटवा फुटलेला आहे. दादा गेलं ते आपलं पाला बाहेर टाकाय. तर आज आपली मेंढरं पाल्यावर चरतोय का दुसरी कुठं ते काय माहित नाही. तर आई आता मेंढरं काले आणि आज आपले दिवसभर मेंढरं कशी चारतोय कुठं चारतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. इतक्या दिवस आपली ही घोडी काय ब्लॉगमध्ये आली नव्हती. तर बघा मोठा घोडा तिथं बांधलाय आणि ह्या घोड्यांना मित्रांनो आहे तिकडं वरती बांधायची, म्हणजे आपल्यापासून 1 किलोमीटर वरती. कारण का हे दुसरी जागा नव्हती, ही जागा होती पण इथं काय लगेच नाही आणली, इकडं आज आणले ते. त्यामुळं मेंढरं आले ते इकडं, त्यामुळे आपल्या ब्लॉगमध्ये आले ते घोडी. तर आता या ठिकाणी हो का मेंढरं सगळे असे इकडून थांबले ते आणि घोड्यांना बी घोड्यांना बी चांगलं ह्याच्यात आपलं गवत बिवत फुटलेलं आहे आणि तसलं हिरवं जे काटेचं गवत असतं ना ते बी खात्यात आपली घोडी. तर इकडं बघा आमदार बिमदार त्यांना असं खेळायला गावलाय कठाडा. आता आपली मेंढरं आले तर इकडे या वावराने. इथं मध्येच मित्रांनो मला वाटतं पाईपलाईन फुटले, त्याकरता गावात फुटले. मेंढरं इकडचं गावात बी खात्यात आणि हे पाणी बी पित्यात. बघा सगळे पांगले ते बाबा लय पळते ते मेंढरं इकडून तिकडं. आई तिकडं ना ते वर झाड आहे ना तिकडे वर आहे. आईला आता तसंच तिथं मका आहे तिथे यायला लावले. तर वर आपली मेंढरं पाणी बिणी पेतेल. बघा मित्रांनो कसलं बगळं आले ते बघा. एक तिथंच बसलाय झाडावरती, असं वाळलेल्या झाडावरती. मला वाटतं बगळं वेगळं बसत असतील. झाड असं बांधायला आहे आणि आपली मेंढरं आता बांधायला चराय आले. तर इथं जरा झारोड बिरोड होतो, पण हे बगळं एवढं खतरी येत ना लय मोठाला राहावं का क्या म्हणली पकडा येते त्यांची. आपलं पाठीमागचं ब्लॉक पाहिलं तर या ठिकाणी मित्रांनो कसलं धबधबा वाहत होता. इथं एक धबधबा पुढं एक होता. आता बघा पार पाणी आटून गेले सगळं. पप्पू चल हो का, ओढा आपला आता लवकरच आटायला लागतील नाही का. पाणी वाढ्याचं संपल मित्रांनो, जास्त पाणी टिकत नाही आपल्या इकडच्या वाढ्यांना. पाणी पिते ते आता हाही थोडंफार. आता अजून एक मला वाटतंय महिनाभर तरी राहील. महिन्याने काय टिपकं पाणी राहत नाही वाड्यांना. आपली मेंढरं आले तर आता पाण्यावरती. इथं मित्रांनो पाणी बिणी आज वाटतं चांगलं पाणी सुटलंय राव. संध्याकाळचं मेंढरं पाणी पित नाही, तांबाटी खात्यात ना. तांबाटी खाल्ल्यानंतर त्यांची ताण मरून जाते. इथला परिसर कसं काय पहिला मित्रांनो ह्या सगळ्या वावराने ना ऊस असायचा हो का. ह्यांच्याकडं पाणी बिणी आहे पण आता म्हणते तर बाबा भाडीने देणार आहे. मग काय जणू निसर्ग बघा ना, अशी बांधानी झाडं बिडं, सावली बिवली या झाडांची एकदम भारी आहे ना. अशी अख्ख्या बांधानी झाडे मध्ये थोडी नाही. निसर्ग लय भारी आहे राव इकडचा. आणि पहिला असायचा ऊस बीस सारखं पीक असायचं. आता इकडे कंपन्याचा सगळा सीजन आलाय बाबा. पलीकडची कुत्री उभी राहिल्यात ना मित्रांनो बघा. ही कशी आपली मेंढरं बघून बघते ते. एवढी डेंजर असतात ना. आपलं जर एखादं मेंढरं चुकून राहिलं ना जिवंत सोडित नाही बाबा ते. इतके बेकार कुत्री ना. असं लय वेळा किस्सा झालेला आहे. आपल्या कोणाचं बी इकडं मेंढरं असं चुकून राहिलं ना, ह्या कुत्र्यांच्या तावडीत गावलं ना की डायरेक्ट मारूनच टाकतात. आता एक कसलं भारी काम झालंय बघा. आपल्या मेंढरांना मित्रांनो तुरीचं रान चरायला गावले. म्हणजे तुरबीर काढून नेलेली आहे पण त्याच्यात बी जे काय आता गवत बिवत असेल ना बघा ते आपल्या मेंढरांना आता खायला गावल हो का. आणि फुटली बी राव, थोडी फुटली बी तूर. त्यामुळे काही टेन्शन नाही आता. दादा तुरीचं चांगलं चराय गावलंय हा. हे असं बोगा बागा खात्यात होय तुरीचा. हे पांढरं पडलेला हे असंच त्याने काय होतं मेंढराला चांगलं मानावतं. हा अशा लोक तर लय असे तिकडे खालती ह्याच्या नगरच्या खालती तुरीचं आरती तर लोक हे काय असं कापलेले असते का मशीनने करते तर मशीनच्या तुरीत लय परवडतं. कसं काय? ते माग गळसळ राहतो ना, पाला साला राहतो, ते हाताने कापून जोडून करतात ते. ह्याच्यात नाही एवढं काय गावत, पण हे पांढरा आपला बारका वाळला चिळा बुका खात. मग काय हो का. आपली मेंढरं का काही ना पण खातेल. आता वाईट ना वाटतं म्हणजे त्यांना असं वाटतंय ना नेमकं का हे खाऊ का ते खाऊ असं वाटतंय ना.
आता एकदा सगळ्यात फिरली की निहार चरतील. आपली मेंढरं तिकडं वर न्यायच्यात ना सारायला तिकडं. काय मित्रांनो आता इकडे मेंढरं आलेत म्हणल्या इकडूनच रस्ता शोधायला लागेल आपल्याला. तर मी आता चाललोय रस्ता बघायला, कारण का तर तिकडं वरती ना हे जोरे बिरे केलेले आहेत हो का. ह्या अशा बारकी बारकी पिकं आहेत. आता हे ज्वारी आहे, पण ह्या ज्वारीच्या कडनी हा आपला रस्ता ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजे एवढ्यात ना आपली एक जण इकडं उभं राहिल्या मेंढरवर जाऊ शकतात. कसं आहे आपल्या इकडचा शिवार उन्हाळ्यात मित्रांनो इकडं काय नसतंय, सगळं मोकळंच असतं. कारण का तर आता ह्या जोऱ्यांना बी काही पाणी नाही आहे. ह्या जोऱ्या बी येतात आहे ना, ह्या आपल्या नुसत्या वाऱ्यावर म्हणजे असं दैवारावरती ह्याच्यावरती उगून येणार त्यासाठी केलं त्यांनी. असं ह्याच्यापासून काय फायदा नाही, पण कडवा भेटणार. आणि हवा इकडं असं पाण्याचा लय तोटावडा आहे ना ह्या भागात. इकडं वरच्या साईडला खाली ओढं मोठं असल्यामुळं तिकडं पाणी असते बऱ्यापैकी बोरला ह्याला हो का. कसं आहे पण इकडं मित्रांनो ना करमून जायला लय भारी, झाडं झुडपं निसर्गरम्य वातावरण. ओके, इथनं आपली मेंढरं इथनं अशी सरळ गेली की पुढं लय मोठं पडी घे मग जाणार. फक्त इथंच काय आहे का ते बघायला तुम्ही. तर कसं आहे इकडच्या लोकांना शेतीची लय ओढ असते मित्रांनो. आजोबांचं वय बघा, एवढं वय चाललंय ना आजोबांचं भरपूर, तरी आपल्या शेतात आलेत का नाही. आणि त्यांच्या शेतात बघा कसं पीक आहे मित्रांनो. ह्याच्यात जवळजवळ 4-5 पिकं केले ते आजोबांनी, आणि आजोबा आले तर आपली देखभाल कराय. आपल्या इकडं ना मित्रांनो ह्या शेतांच्या इकडं ना एक असं सिस्टीम लय भारी केलेली आहे बघा. आता तुम्ही झाडावर म्हणजे हे ना पाखरं हाणायसाठी केलंय का कशासाठी केलंय मला काय माहित नाही. दादा काय यासाठी बनवलं असेल हे? माळा माळा म्हणतात त्याला, पण ती लाकडं उभी करून असा माळा बनवतं. डायरेक्ट झाडावर टाकलंय ते फाळ्यान त्याच्यावरच आपली हाणायची. तर मित्रांनो हे मला वाटते हे काय पाखर बिकर हाणाय नाही, हे गावाकडच्या मुलांची आयडिया असेल. तुम्हाला दिसते का नाही काही जण, पण हो का लय भारी मित्रांनो. हे असलं बघून ना लय भारी वाटतं राव. आम्ही म्हणजे ना हे असं बनवलेलं आहे नाही का. पहिले बी हिकडचे जे ज्यांना असे रानात बिनात येतात ना आवडीने बनवतात आपलं नाही का. कसलं भारी हे हो का. बसाय हो का इथनं असं. आता ह्या झाडावर हे काट फुटले ते नाही तर जायला लय भारी आहे इथं वर. आपली मेंढरं आली तर आता गोडबोरं खायला मित्रांनो. ह्या झाडाखाली पडले आणि हो कशी खाते आपली डवळी मेंढी तर चांगली खाते या. तेव्हा कडा वाजते या. हे आहे आपलं गोडबोऱ्याचं झाड, आणि ह्याच्या खाली मेंढरांचा खांडवा बघा मित्रांनो. बोरासारखं त्यांना भारी लागत असेल, त्यामुळं जवळजवळ 20 मेंढराचा खांडवा ह्याच्या खाली थांबलाय. आणि खाते ते आपलं कुरुम. म्हणजे लय हे तर मला वाटतं एक कवळं असेल वाईच. इकडं जे आहे ना हे जरा निबार झालंय, त्यामुळं एवढं काय खाय नाही बघा. एकतरी बी मेंढी खाते का नाही इथं. आणि इकडं जे आहे ना ते वाईच कवळं असल्यामुळं एवढा खांडवा थांबलाय. लावली आता मेंढरावर तांबाटी चारा आहे. हवा पुढं काय नाही, पुढं मोकळे एवढंच जरा वाईच होता कडवा. आणि इकडून खालून तर वाटच झालेली. मेंढी लयच मागं राहायला लागले राव, आजारी झाली चांगलीच हो का. तर मित्रांनो मी ज्या झाडाखाली बसले ना हे बोरीचं झाड आहे. तर हो का झाड बघा कसं आहे. आता इथं ह्या पडकाला आग लागली मित्रांनो. काय सगळं जळल्यामुळं ना हे सगळा पाला बिला सुकला. कारण का आता ह्या झाडाची हाय इतकी बेकार असते ना, झाडाला बी लय हाय लागल्यामुळं झाडं बी भरपूर जळतात. आणि जरी झाडं नाही जळली तरी त्याचा पाला बिला सगळा जळून जातो नाही का. ह्याचा बी तसंच पाला बिला हायनी सगळा जळलाय. तर मला इथं आल्यानंतर एक आठवलं मित्रांनो, जवळजवळ 1-1.5 किंवा 2 वर्षापूर्वी ना याच ठिकाणी मी असाच बसलो होतो आणि इथं एक व्हिडिओ शूट केला होता. तेव्हा माझा आवाज बिवाज ना एकदम असं नाही का, एकदम खतरी होता नाही का. असं एक शब्द विचार करून बोलायचं मी हे व्हायचं नाही का. दबकत भीती होती. पण आत्ता मी ह्याच ठिकाणावरती आलो आणि बसलो इथं कसं आहे एकदम क्लिअर आवाज आहे. हे अशी जी घुंगरं आहेत ना मित्रांनो, हे घुंगरं काय आपली गुरं खात नाही, आणि मग ते आपली मेंढरं लय खात्यात. पण मित्रांनो जाळल्यामुळं घुंगरं सुद्धा राहिली नाही राव आपल्या मेंढरांना. एक अर्धा राहिलेलं खात्यात आहे तरी. काय मेंढरं हे थांबली नाही जास्त वेळ, नाही तर एक दिवस फुगली असती बघा. गेली बी पार वर. दादा काय झालंय हे काय झालंय सगळं? ते जळलं ना रान. कसं काय आता कोणी बिडी काडीवाल्याने ते वल्ली बिडी टाकली काडी ते असेल की पेटलं ते. लय बेकारी झाली. लय मधल्या तारीख झाली. दुसरी भाषा खाल्ली असते ना.
हा हो का, इकडं जसं गवत आहे ना मित्रांनो, हे वाचले मध्ये रस्ता असल्यामुळं. तर बघा हे अख्खं जळाले. मेंढरं आपली थांबली असती. ह्या बारक्यांना किती भीती वाटते. भेट येते का, डर रे क्या हो, डर रे. बारकी भेट येते राव आपल्या मेंढरांना. आता मेंढरं आले ते तांबाट्याच्या रानात, पण इकडं पालास आलाय ना, त्यामुळे इकडं काय मेंढरं थांबणार नाही. मेंढरं डायरेक्ट आले ते पुढं जिथं फळं आहेत ना तांबाटी, त्या ठिकाणी. वा, सगळी मेंढरं आता इथं आली, कारण की आता इकडं तांबाटी आहे मित्रांनो. पालास आला नाही खात, शेलकप आहे नुसतं. इकडं तांबाटी आहेत, त्यामुळे इकडं मोहरं आले ते. दादा आजचे दिवस काय हो चारा? हा तिकडं नाही चारायचे ना. आजचा दिवस शेवटचा मित्रांनो आपला. हे आपली अक्कूबाई, आणि अक्कूबाईच्या पायात काय अडकलंय बघा, गडवा अडकलाय राव. बघा आता हे गडव्यात अक्कूबाईचा पाय असा बुडून राहिला होता. संध्याकाळच्या टायमाला आपली मेंढरं आले ते वाड्यात, आणि डायरेक्ट या फुलवरीच्या पाल्यात. मित्रांनो हा सगळा फुलवरीचा पाला आज चारायचे, कारण का संध्याकाळची मेंढरं लई ताप देतात बाबा. त्याकरता त्यांचं पोट भरोस तर पाला खात्याला, आणि मग घालवायची वाघरत. आई काय भाजी बनते आज? वरण. मित्रांनो कितीतरी दिवसात ना राव वरण खायला गावते आपल्याला. तर कायच्या डाळीचं वरण बनवते? तुरीच्या डाळीचा तर लय दिवस झालं खीरच नव्हतं वरण. हा हो का, वरणाचं सगळं आपलं मटेरियल आईने मस्तपैकी तळून घेतलंय, आणि आज वाड्यावर तयार होते जेवणासाठी वरण. आपलं आईने आता वरण घातलंय शिजायला, काढायला. तर या ठिकाणी डाळ शिजवून घेतली. काय काय अंडी डाळ शिजवली तुरीची. तुरीच्या डाळीचं वरण आहे मित्रांनो. तू यायची अंडी शिजवली डाळ, आता ती काय लगेच शिजती का डाळ, वांडूळ लागतं शिजायला. आईच्या चालल्यात आहे मस्तपैकी भाकरी. वरण झालाय, वरण झालं. वरण तयार बी झाले, आणि आपल्या भाकरी बनते ते बाजरीच्या भाकरी. हो का, संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. आता डायरेक्ट दाखवलं तुम्हाला, मोबाईल लावायचा आहे चार्जिंगला, त्याकरता डायरेक्ट संध्याकाळचं आपलं जेवण कसं काय झालंय ते दाखवल. आई आता काय बनवते? आता वाईच वरणाबरोबर तोंडी लावायला मिरची. तर कांदा भरपूर घातलाय आईने मित्रांनो. तिखट नाही लागावं म्हणून. हा, माणसाने जास्त खावं, आपल्या आईची इच्छा अशी असते. माणसाने आपलं कालवण भाकरी जे काय आहे ते पोटाला पोटभर खाल्लं पाहिजे. त्याकरता आधी कांदा तळून. मिरची काय केली? कांदा तळून घेऊन हा, मिरची पण टाकलेली आहे. बघा आता आपली मिरची सगळी तळून झाली, आणि मिरची बघा कशी एक नंबर तळली आपल्या आईने. चांगला कांदा लाल भडक. बराच वेळ आई परतू घेतला असेल काय रे. लय वांडूळ परतलं. हा, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपली सकाळची सोयाबीन बी थोडी राहिलेली परतून घेते आहे. मिरची का टाकते त्याला? चवदार लागेल ना. आपली आई एकदम काय बी जुगाड करते बाबा खायासाठी, चव लागायसाठी कशात बी काय बी टाकते. आणि या ठिकाणी मिरची बी झाली तयार. तर हे आपलं आजचं आहे जेवण. वरण भाकरी कुस्करून दिले आईने मला बघा, असं कुस्करून वरण भाकरी दिले. या ठिकाणी मिरची, त्याचबरोबर हे आपली सोयाबीन. तर हे आहे आजचं आपलं वाड्यावरचं जेवण. तर मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग ना एकदम निसर्गरम्य वातावरणातला होता, त्यामुळं तुम्हाला तर आवडलाच असेल मला असं वाटते. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.